गेल्या 13 मे रोजी आपल्या भारताच्या लोकसभेची अतिशय महत्त्वाची निवडणूक पार पडली आणि त्याच अनुषंगाने रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI महायुतीच्या उमेदवार म्हणून आदरणीय रक्षाताईंनी या ठिकाणी उमेदवारी केली आणि आता येत्या 4 जून रोजी आपण निकालाच्या दिशेने जातो आहे। मला या ठिकाणी नक्की विश्वास आहे की आदरणीय रक्षाताई खडसे या प्रचंड मतांनी या मतदारसंघातून विजयी होणार आहेत। याची मुख्य कारणं जर आपण बघितली तर आपण बघतोय की गेल्या 10 वर्षापासून या देशाचं नेतृत्व या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब करतात आहे आणि नरेंद्र मोदी साहेब या देशाचं नेतृत्व करत असताना या देशातील असा एकही घटक नाही की त्या घटकासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी काम केलं नाही, योजना आणल्या नाही। मग त्यात महिला असतील, वृद्ध असतील, विद्यार्थी असतील, शेतमजूर असतील, शेतकरी असेल, सर्वच घटकांसाठी या ठिकाणी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून अतिशय उल्लेखनीय कामगिरी या ठिकाणी झालेली आहे। आणि आपण जर बघितलं तर गेल्या 10 वर्षापासून आदरणीय रक्षाताई सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारमध्ये या ठिकाणी काम करतात आहे आणि त्या माध्यमातून रक्षाताईंनी अतिशय चांगलं कामं या ठिकाणी या मतदारसंघात केलेली आहे। त्यामुळे येत्या 4 जून रोजी नक्की या ठिकाणी रक्षाताई विजयी होणार आहेत। याचं दुसरं कारण जर आपण बघितलं तर आपण बघतोय की हा रावेर लोकसभा मतदारसंघ किंवा आधीचा जळगाव लोकसभा मतदारसंघ हा जो मतदारसंघ आहे हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे। या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हा तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे। या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा शेवटच्या घटकापर्यंत त्या ठिकाणी मतदारापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना आमचे नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन असतील, आदरणीय पालकमंत्री गुलाबरावजी पाटील असतील, आपले आमदार आमचे आदरणीय चंद्रकांत पाटील असतील, संजयभाऊ सावकारे, आदरणीय चैनभाऊ संचेती, तिकडे चंद्रकांत सोनवणे असतील, या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष अमोल दादा जावळे असतील आणि आमचे सर्व कार्यकर्ते, आमची सर्व टीम, सर्व युतीचे जे कार्यकर्ते असतील, सर्व पक्षाचे जे कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून आम्ही खूप मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे आणि या मेहनतीच्या जोरावर आणि या विकासाच्या जोरावर या ठिकाणी नक्कीच मतदारांनी कौल आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या बाजूने दिलेला आहे। कारण या ठिकाणी आम्ही निवडणुकीत फिरत असताना आम्हाला एक अनुभव आला की रक्षाताईंना मत म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना मत या विषयाला धरून या ठिकाणी मतदारांनी मतदान केलेलं आहे। त्यामुळे मला नक्की विश्वास आहे की येत्या 4 जून रोजी जो निकाल लागणार आहे त्या निकालात रक्षाताई खडसे या प्रचंड मतांनी विजयी झालेल्या असतील।